मेनका, ही आम्हा सगळ्यांकडनं तुला साडी. आहो, तुम्हीच द्या. हे घे. अगं पण कशाला साडी? अगं, तुला आता ह्यांच्याबरोबर बाहेर जावं लागणार, मीटिंग अटेंड करावे लागणार. मग जाताना तू छान प्रेझेंटेबल दिसावंस ना, म्हणून ही साडी. भाई अक्षरा, हे एकदम भारी काम केलंस बघ तू. साडीमध्ये ना लई छान दिसल बघ मेनका. तुमचं समजांचं अगदी बरोबर आहे, पण मला खरंच ही साडी नको. अगं अगं घे की. हा, काही नाटकं लावलीत. लई कष्टानं जुळून आणलंय यो डाव. अगं आम्हा समद्यांकडून गिफ्ट आहे म्हण की. हा, घ्यायला पाहिजे तुला. अगं, उघडून तर बघ साडी. हा रंग ना तुझ्यावर खूप सुंदर दिसेल बघ. मी काय म्हणतो, आता ती नाही म्हणते तर जबरदस्ती कशाला करताय? आणि तशी बी ती साडी कुठे नेसती, अशी पडून राहिला साडी. नाही नाही, नेशील की. एवढ्या प्रेमानं दिले म्हणल्यावर नक्की नेसेल. नेस नेसू द्या. नेसावीच लागेल. खूप सुंदर दिसशील. आणि नेसून झाली की सांग आवडते की नाही. हा, होय. काय हो, सुंदरनी अक्षराला पहिल्यांदा साडीच गिफ्ट केली होती ना? होय तर. बघा, आता मेनकाला बी पहिल्यांदा सुंदरनच साडी गिफ्ट केली. चांगलं चाललंय की. हा, म्हणजे आता हळूहळू घरात तर घुसलीये, ते सुंदरच्या मनात नाही घुसली म्हणजे मिळवलं. तू इथे काय करायलीस? एकदम अक्कल शून्य आहेस बघ तू. शिक्षणातलं ज्ञान नाही ते नाहीच, पण धंद्यातलं तरी जमलं पाहिजे का नाही? हे बघे, तू ना माझ्या शिक्षणावर अजिबात बोलू नकोस हा, आधीच सांगून ठेवतोय. तुझ्या शिक्षणाला कशाला कोण बोलेल? कोरडी ठणठणीत हिर तू, तिथं कशाला कोण जाईन पाणी प्यायला? हिर हिर कुठं आली मधीच? बुजगावण्या, तुला तुला बोलते मी, कोरडी ठणठणीत हिर काय उपयोगाची नाही. हिर असो सोड, पंचगंगेचं पाणी पितोय म्या. आणि तसं बी ना आपल्या अंगात लई पाणी आहे. पाणी कुजलेल्या नारळात बी असते, पण त्याचा काय उपयोग होतोय का? नारळ? आता नारळ कुठं आला मध्येच? आणि हे बघे, मला कुजलेला नारळ म्हणलेलं मी अजिबात खपून घेणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. नाही नाही नाही, तुला कशाला नारळ म्हणू? तुझ्या पुढे डोसकं जरी फोडून घेतलं ना तरी तुला कळायचं नाही, इतका कुजका नारळ आहेस तू. आधी म्या काय चुकलं ना ते सांग. काय चुकलंय? वाट लावून टाकायला लागलाय सगळ्या बिझनेसची. स्वतःच्या आयुष्यात काही करता आलं नाहीच, आता घरच्यांचं बी वाटोळं कर. झिपरे, ही शेपटी मारणं बंद करा आधी, आणि माझं काय चुकलं ना ते नीट सांग. हा काय? तुला अक्कल नाही, तुला व्यवहारातलं ज्ञान नाही, माणसं कशी ओळखायची तुला ते कळत नाही. ठोंब्या आहेस तू, ठोंब्या. कोण आहे?
अगं मारू नको अगं सोड सोड अगं सोड मारू नको अयो मारू नको सोड ग सोड सोड मारू नको नाही 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 नको मारू अयो अयो लागते नाही 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 नको मारू नको अयो 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 नको 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 अयो लय लागते अयो लय लागते अहो काय झालं? नाही मारू नको मला नाही अहो कोण मारते तुम्हाला? स्वप्न बघताय का तुम्ही? अहो उठा, मी अक्षरा. कोणी नाहीये इथे. उठा बरं, उठा उठा. स्वप्न बघताय तुम्ही? अहो मी अक्षरा. कोणी नाहीये बघा. शांत व्हा आधी. स्वप्न बघितलं ना म्हणून घाबरला तितके. हा तो हात काढा बरं आधी चेहऱ्यावरचा. हात काढा. थांबा जरा. हे घ्या पाणी प्या, बरं वाटेल. प्या. शांत झालात का? बरं वाटतं आता? आता सांगा काय स्वप्न पडलं ज्याने इतके घाबरलात? अगं अक्षरा लय भयान स्वप्न होतं बघ. काय स्वप्न पडलं मला सांगा. अगं अक्षरा ते बाहेरच्या पुरीकडनं मार खाल्ला असं आपल्याच बायकोला कसं सांगायचं. आणि हिला बी नुसतं कारणच मिळेल. माझी सतत खेच राहिला. अहो स्वप्न सांगता ना. काय झालं? अगं अक्षरा लय मोठी गडबड झाली बघ. मी असा बाजारात चाललो होतो तर माझ्या समोर आहे की नाही अचानक एक पोरगा आला आणि मला म्हणला, अय तुझं नाव सांग ना, तुझी 32 आहे की नाही घशातच घालीन. आता तू विचार कर ना, माझी 32 घशात गेली तर मी कसा दिसीन? मला लय भ्या वाटलं. हस हस हस. अगं आधी पुढचं स्वप्न ऐकून घे की. हसतेस काय? मी तिकडनं निघालो आणि आपल्या घराकडे आलो ते बघतो तर काय दिवस पोरगा आपल्या घरच्या दारात बी उभा होता आणि ऐक नाही त्याच्या हातात दगड होता आणि तो असा माझ्याकडे दाट वट खाऊन बघत होता आणि मला परत म्हणला, ए तुझं नाव सांग नाहीतर आहे की नाही तुझी 32 आहे की नाही घशातच घालीन. मला बी वाटलं म्हणून मी म्हटलं की नाही सोड सोड सोड. काय करायचं तुमचं? अवघड आहे खरंच. एवढेशा स्वप्नाने घाबरलात? हस हस हस. तुला असं स्वप्न पडलं की नाही मग मी बी असं हसणार आहे. हा हस. आणि हे बघे मी आहे की नाही स्वप्न होतं ना म्हणून घाबरलोय. असं समोर जर आला असतं ना तर मी नसतो घाबरलो. मी कोणाला नसतो घाबरत. हा आणि स्वप्नात काय बिघडू शकते ना मग म्हणून घाबरलो मी. हस 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 अजून हस. जाऊ दे मी आधी झोपतो. लय झोप आली मला. काय देवा काय करायचं तुमचं? झोपा आता शांत. बघितलं का कसलं धारधार आहे. याच्यामध्ये जे काही येईल ना त्याचा कंडकाच पडेल बघ. अरे आत्ता चौकात तो दिलप्या भेटला. लय नाक उडवून बोलत होता. त्याचं नाक कापलंस की काय मग? नाही रे नाही. लय मोठ्या मोठ्या बाता हाणत होता. मी काय केलं माहितीये का? अशी कैची त्याच्या समोर धरली आणि त्याचं बोलणंच कापलं. या कात्रीनं? हा हे आणि ते
मग टेपा लावू नकोस, इथं आधीच मग कात्रीत सापडलोय. काय करू ना कायच कळणं झालंय. ना ना लय धार आहे त्याला. बोटबीट कापून घेशील. आणि भावा, हे हत्यार ज्या कामासाठी आणलंय ना ते काम पुरं झालंच पाहिजे बघ. होय होय. लय त्रास दिलाय नव्हती ना. जाग राहू देत नाही, झोपू देत नाही, स्वप्नात बी लय हाल करते ना. होय र, लय हाल झालेत बघ. सुंदर, तुला सांगतो, ती मेनका ना साधी सुधी बाई नाहीये. ठीक नाही, ती अशी काहीतरी काला जादू करते बघ. तिच्या वेणीत अशी काळी जादू आहे. अरे हा, मी आता एक पिक्चर बघितला. हा, त्या पिक्चर मध्ये दावलं एक अशी भूत असते, तिची सगळी काळी जादू का नाही अशी वेणीत असते. आता मला सांग, जसा पिक्चर संपला तसा मी विचार करतोय र, तसा मी विचार करतोय. नंतर माझ्या लक्षात आलं, ती मेनका जेव्हा का येते आणि तोंडावर अशी वेणी मारून जाते, त्यानंतर काहीतरी वाईट घडतं का नाही मला सांग. सांग की घडतं ना. तुला सांगतो, तिच्या वेणीत का नाही काहीतरी काळी जादू आहे. एकदा का तिची वेणी कापून टाकली ना, तिची काळी जादू संपल बघ. बस, लय जीणं मुश्किल केलंय आपलं हिनं. काय नाही, आज मिशन शेपूट कंप्लीट करायचं म्हणजे करायचंच बघ. होय होय बारक्या, मला ऐक नाही तुझं समद म्हणणं पटतंय बघ. एकदा का तिची शेपटी कापली की तिची समधी गुरमी निघून जाईल. मग उचल हत्यार आणि लाग कामाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आवरलं का? निघायचं का कामाला? हा होय. काय रे, असं बुजगावण्यासारखं डोल्याला काय झालंय? पुन्हा बुजगावनं म्हणली. अरे म्हणू दे की, तू सावर. काय खुळ्याची चावडी हायसा दोघं बी. तुमच्या नादाला लागून काही मतलब नाही. मी आपल्या अक्षराताईशी बोललेलं बरं. आता घाबरू का नाही, आपण घाबरू का नाही. हे नाही झालं पाहिजे. हा, आता घाबरायचं नाही. आजच्या आज तिची शेपूट कापायची म्हणजे कापायचीच बघ. ओ IPS मॅडम, येऊ का? ये आते. तुला परमिशनची काय गरज आहे ग? आणि IPS ऑफिसर मी पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर असताना तुम्हा सगळ्यांसाठी फक्त अक्षरा. बर बाई, आता मुद्द्यावर येते. ही वही जरा एकदा तुझ्या नजरेखाली घाल. वही? कसली वही आहे? अगं, मी कामाला लागले ना तेव्हापासून समधा हिशोब या वहीत लिहिलाय. तर तू जरा एकदा चेक कर, म्हणजे माझं डोसकं जरा शांत होईल. काय गरज आहे? काही चेकबिक करण्याची गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मेनका, असंच मन लावून काम करत राहा बस. अगं ते मी करीनच ग, पण तू एकदा चेक केलं ना का माझा असा जरा कॉन्फिडन्स वाढेल. आणि एक महत्वाचं, पैसा ही एक अशी गोष्ट आहे ना जी माणसाला जोडू बी शकते आणि तोडू बी शकते. आणि मला आपल्या नात्याला असं या पैशामुळे तडा नाही जाऊ द्यायचं. त्यामुळे आपण आपलं नातं एकदम प्रेमानं जपू, पण व्यवहाराला व्यवहाराच्या जागी ठेवू. त्यामुळे एकदा बघ की. बरं बाई, तू काय ऐकणार नाहीस. मेनका, अगं तू कवा आली? हे काय आत्ताच? तुम्ही काय देवळात गेला होतात काय? वय प्रसाद घे. घ्या मॅडम, सगळं बरोबर आहे. बास. काय ग,
काय बरोबर आहे? आई आहो तिने आतापर्यंतचे सगळे हिशोब वहीत लिहून काढलेत, ते माझ्याकडे घेऊन आलेली चेक करा म्हणून. छान, लई कौतिक वाटतं बघ तुझं. इतकं पद्धतशीर काम करते आहेस आणि इतक्या कमी वेळात इतकं काय काय शिकलीयस. खरंच आई, एकदम बरोबर बोललात. इतक्या कमी वेळात इतकं परफेक्ट काम शिकली मेनका. मेनका, असंच चिकाटीने काम करत राहा. तुझे कष्ट कधीच वाया जाणार नाही. तुला तुझ्या कष्टाचं फळ नक्की मिळेल. आणि मला खात्री आहे तू आणि हे दोघं मिळून आपल्या कारभाराला खूप मोठं करा. तुझ्या विश्वासावर खरं उतरण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. बरं आई, मी निघते आता, मला उशीर होतोय. चल ग, बाय. ए भावा, अरे अजून असं किती वेळ नाटक करत बसायचंय हा? अरे जीवजाची पाळी आली आता. सुंदर, आपल्या हातात मोठं काहीतरी लागायचं असेल ना, तर त्यासाठी तेवढं कष्ट बी घ्यायला लागतात. तू बघ, अजून थोडस कष्ट घे, मग त्याची फळं कशी मिळतात बघ. ए बारक्या, मला आहे ना काय फळ मिळलं नको. बस झालं आता, बस झालं. नाही बस. हरायचं नाही भावा, जिंकायचंय. हा, जिंकायचंय. हा, हारून नाही चालायचं. तू कर. मी आलो जाऊन. हरायचं नाही. थांब. आली. बारक्या, तू आहेस की नाही, माझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीस बघ. मरतोय नुसतं. काय पावट्या, चल, कामाला जायची वेळ झाली. इथं उगा वावड्या उडत बसू नको. वय चल. चल. हे असं हातातलं काम सोडून जाणार वय? काम? काय काम? हे काय, हे ते चाक अडकलं होतं. हा, ते दोघं मिळून आम्ही काढत होतो. तिच्या मारी, मी तुम्हाला बैल समजत होते, पण तुमच्यात तर तेवढी बी ताकद नाही. या कामाला बी तुम्हाला माझीच मदत लागते. सारखा बाजूला, एका झटक्यात चाक बाहेर काढून दाखवते. सर, उगाच अंगात लई ताकद असल्याचं आव्हान नकोस, कळलं काय? तुझा वरचा कप्पा खरंच रिकाम आहे. माठ आहेस तू, माठ. काय म्हणलीस? हा, मला माठ म्हणलीस? होय, मला माठ म्हणलीस? मग तू मडक आहेस, मडक. हा, समधी काम आहे ना सावतालाच येतात. या रुबाबात राहू नकस, कळलं काय? मी रोज शेतात राहते, कळलं? तिथं असे लई प्रसंग येतात, आणि प्रत्येक कामात ना ताकदीची नाही, कधी कधी डोसक्याची बी गरज लागते. हाय का? अगं डोसकं वापरायला ह्यो काही हिशोब आहे होय? अंगाशी कळली मला तुमच्या दोघांची अक्कल. आता गप्पनी बाजूला उभं राहा. तुम्हाला चाक काढून दिल्याशी मतलब आहे ना, मग बिनकामाचं तोंड मिटव आणि बाजूला उभं राहा. थांब भाऊ, राहू. रोज ती शेतात राबती ना, असं रोज प्रसंग येतात. हा, करू दे तिला. गेल ती कंबरट मोडून. हा, आपण तिकडे बघ. या मॅम, या. काय नाही, बरोबर आहे बारके, बरोबर आहे तुझं म्हणणं. या अतिशानीच्या नादाला लागून ना काय उपयोग नाही. करा तू. भावा, आता आपली गाडी धावायला लागली बघ. पहिला स्टॉप बरोबर लागलाय. बारक्या, हत्यारा